11 मे 1951 प्रभास पाटण गुजरात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभं असलेलं एक मंदिर ज्याला तोडलं गेलं, लुटलं गेलं, जाळलं गेलं, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभं राहिलं. आणि परत एकदा त्या दिवशी तब्बल 1300 वर्षाच्या संघर्षानंतर सोमनाथ मंदिर सातव्यांदा नव्या स्वरूपात उभं राहिलं होतं. पण या मंदिराच्या पुनर्निर्माणावरून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा मोठा संघर्ष पेटला होता. एका बाजूला होते सरदार वल्लभभाई पटेल, के.एम. मुन्शी आणि राजेंद्र प्रसाद, तर दुसऱ्या बाजूला होते तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू. कालचक्र इतिहासाचा विशेष सेगमेंट मध्ये या आठवड्यात इतिहासात घडलेल्या आठवणी आपण यात सांगत असतो. चला तर आजच्या आठवड्याच्या इतिहासातील विशेष बाब जाणून घेऊया. असं म्हटलं जातं की चंद्रदेवाला मिळालेल्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे भगवान शिवाची आराधना केली होती, म्हणून या मंदिराला सोमनाथ हे नाव पडलं. इतिहासकारांच्या मते पहिलं भव्य मंदिर इसवी सन पूर्व काळात उभं राहिलं. नंतर अनेक राजांनी ते पुन्हा पुन्हा बांधलं, पण या मंदिराचा इतिहास जितका भव्य तितकाच रक्तरंजित आहे. सोमनाथ फक्त मंदिर नव्हतं, ते त्या काळातील संपत्तीचं मोठं केंद्र होतं. अरबी समुद्र किनाऱ्यावरील व्यापार, राजांकडून येणारं दान, सोनं चांदी, रत्नजडित खांब आणि हजारो गावांमधून येणारं उत्पन्न, त्यामुळे मंदिरात अफाट श्रीमंत झालं होतं. इतिहासकारांच्या उल्लेखानुसार मंदिरात 56 रत्नजडित खांब होते. काही वर्णनांमध्ये मंदिराचं शिखर सोन्याचं असल्याचाही उल्लेख आढळतो. असंही सांगितलं जातं की मंदिरात 300 गायक आणि 500 नर्तिक सेवा देत होते. आणि मग आला महमूद गझनी. 1100 शतकामध्ये महमूद ऑफ गझनीने सोमनाथवर आक्रमण केलं. अनेक फारसी लिखाणांमध्ये उल्लेख आहे की त्याने मंदिर लुटलं, हजारो लोक मारले आणि प्रचंड संपत्ती घेऊन गेला. काही कथांमध्ये असा दावाही केला जातो की मंदिरातील शिवलिंग हवेत तरंगत होतं. गझनीने ते पाहून आश्चर्य व्यक्त केलं आणि नंतर छत व जमिनीवर चुंबकीय रचना तोडल्यावर शिवलिंग खाली पडलं. मात्र या कथेला ठोस पुरावे नाही, हेही इतिहासकार सांगतात. अरब आक्रमकांपासून ते अल्लाउद्दीन खिल्जी, औरंगजेब यांच्यापर्यंत अनेकांनी मंदिर उद्ध्वस्त केलं. प्रत्येक वेळी कोणीतरी पुढे आलं आणि मंदिर पुन्हा उभं राहिलं. इसवी सन 1783 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा मंदिर उभारलं आणि महाराष्ट्राचा अभिमान या इतिहासाशी जोडला जातो, कारण सोमनाथच्या पुनर्जीवनात मराठ्यांचाही मोठा वाटा होता. अहिल्याबाई होळकरांनी केवळ मंदिर उभारलं नाही, तर हिंदू धार्मिक स्थळांचं पुनर्स्थापन करण्याचं मोठं काम केलं. काशीपासून सोमनाथ पर्यंत त्यांचा वारसा आजही दिसतो. 1947 मध्ये जुनागड भारतात विलीन झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल प्रभास पाटणला गेले. तेव्हा त्यांनी घोषणा केली सोमनाथ मंदिर पुन्हा उभं राहिलं. यानंतर के.एस. मुन्शी यांनी मंदिर पुनर्निर्माणाची जबाबदारी घेतली. पण इथूनच सुरू झाला मोठा वाद. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं की सरकारने धार्मिक पुनर्निर्माणाला सहभागी होऊ नये. त्यांनी पत्र लिहून स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्याला हिंदू परंपरावाद म्हटलं. त्यांना वाटत होतं की जर सरकार मंदिर उभारण्यात सक्रिय झाले तर भारताच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील, देशात मुस्लिम समाज असुरक्षित वाटू शकतो आणि नव्या भारताने धर्मापेक्षा विकासावर लक्ष द्यायला हवं. मात्र दुसरीकडे के.एम. मुन्शी आणि सरदार पटेल यांचं मत वेगळं होतं. त्यांच्या दृष्टीने सोमनाथचं पुनर्निर्माण हे फक्त धार्मिक नव्हतं, तर शतकानुशतकांच्या आक्रमकांनंतर भारतीय स्वाभिमान पुन्हा उभं करण्याचं प्रतीक होतं. शेवटी मंदिराच्या नव्याने उद्घाटनाचा दिवस आला. 11 मे 1951 रोजी मंदिर उद्घाटनासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद प्रभास पाटण येथे पोहोचले. नेहरूंनी त्यांना जाणं टाळण्याचा सल्ला दिला होता, पण राजेंद्र प्रसाद गेले आणि त्यांनी तिथे एक ऐतिहासिक भाषण केलं. त्यांनी म्हटलं सोमनाथचं पुनर्निर्माण हे भारताच्या पुनर्जागरणाचं प्रतीक आहे आणि आता 75 वर्षानंतर आज पुन्हा एकदा सोमनाथ चर्चेत आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ अमृत महोत्सवासाठी तिथे पोहोचले आहेत. इतिहास बघितला तर सोमनाथ फक्त मंदिर नाही, तो भारताच्या जिद्दीचा इतिहास आहे. जितक्या वेळा तोडण्याचा प्रयत्न झाला तितक्याच वेळा तो पुन्हा उभा राहिला. आजही अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभं असलेलं सोमनाथ जणू एक गोष्ट सांगतं. आक्रमण इतिहास बदलू शकतात, पण संस्कृती संपवू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सोमनाथ मंदिराच्या या इतिहासाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दर आठवड्याच्या सोमवारी विशेष इतिहासाच्या किस्से जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.